हाय गाईज, कशात सर्व? आय होप तुम्ही मजेतच असणार। आपला छान नाश्ता आता झाला आणि रितिका गावाला गेली, तिची वाट बघत आहे, गाडी येईल आता। रॉकी आमचा आला बघा, रॉकीला काय दिसत नाही। रॉकी रॉकी आमच्या बिल्डिंगचा कुत्रा आहे, 15 वर्षे झाली, आता तिला डोळ्यान पण दिसत नाही। रॉकी डोळ्यावर पडदा आलाय रॉकीच्या। रात्रीच्या जेवणाची खूप सगळ्यांना काळजी असते, काय बनवायचा। चला आपण पण काहीतरी बनवून घेऊया, दाखवते मी। आज आपण सँडविचची चटणी बनवत आहोत। तर लागणारे साहित्य बघा, पुदिना थोडा, कोथिंबीर थोडीशी, एक जुडी, अर्धी वाटी शेंगदाणे, लसूण, मिरची, अद्रक आणि लिंबू। मिरची तिखट जेवढा पाहिजे तेवढा आपल्याला 7-8 तुकडा मिरचीचा आहेत, मिक्सरमध्ये पिसून घ्यायची। सँडविच बनवताना पावाला वरून 2 पाव असतात ना, वरून लावायचा एकाला आणि खालच्या पावाला लावायचा। मध्ये काकडी, टमाटर, बीट, बटाटा असा ठेवून मस्त बनवायचं असतं। कोथिंबीर धुवून घेतलेली आहे पहिली, पाण्यात भिजवून ठेवलेली। तर पुदिन्याचा स्वाद मस्त येतं आणि सुगंध पण छान येतं, म्हणून पुदिना टाकायचा थोडासा। चवीनुसार मीठ, अर्धा जिल्हा लिंबू, एक तुकडा बर्फ टाकायचा। बर्फ टाकल्यावर कलर ग्रीनच राहते, म्हणून बर्फ टाकायचा। थोडासा पाणी, बघा कशी ग्रीन आहे मस्त चटणी। अशी बनली सँडविच चटणी। तुम्हाला पण बनवायची असेल तर रेसिपी चांगल्या डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून शकते, 8-10 दिवस राहू शकते। जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा थोडी थोडी काढून वापरू शकतो। मेथीच्या भाजीमध्ये बटाटा, कांदा आणि टमाटर। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा।